नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांमध्ये जे महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, जसं दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल किंवा जे काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतील, त्यानंतर आपले महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार असेल, जे आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारलं जातं, त्या सर्व परीक्षांमधील आलेले प्रश्नांचं ॲनलाईज करून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुमची परीक्षा कोणतीही असो, या व्हिडिओमधून हमखास तुमचे हे जे काही या घटकावर येणारे प्रश्न आहेत पुरस्कारांवर, ते कव्हर होणार आहेत. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. तसेच याची PDF जी काही आहे ती तुम्हाला मोफतपणे दिली जाणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मिथुन चक्रवर्ती यांना नुकतंच 54व्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडीशी अधिकची माहिती सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. जसा हा जो पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार, तो मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. आणि जर आपल्याला विचारलं की मागच्या वर्षीचं कोणाला देण्यात आलं होतं, तर ते वहिदा रहमान यांना देण्यात आलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कदाचित आपल्याला मागचे जे काही पुरस्कार आहे कोणाला देण्यात आलं होतं ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच याच राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अजून काही जणांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत. जसं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे शाहरुख खान याला, त्याच्या जवान या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनलेली आहे राणी मुखर्जी, तिच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ॲनिमल या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विनोद चोपडा यांना देण्यात आलेला आहे, जे की 12th फेल या चित्रपटासाठी. तसेच आपल्याला हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की दादासाहेब फाळके हे कोण होते, तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनीच भारतामध्ये चित्रपट जी काही निर्मिती आहे ते सुरुवात केलेली होती. आणि त्यांचा चित्रपट कोणता होता पहिला, तर राजा हरिश्चंद्र. हा प्रश्न भरपूर साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच 2024मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्रातील एकूण 6 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे की हे नेमके महाराष्ट्रामधील पद्मभूषण विजेते 6 व्यक्ती कोण आहेत? तर या ठिकाणी आपण नावं दिलेली आहेत. पहिले आहेत होरमुसजी एन कामा, जे की साहित्य शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. दुसरे आहेत अश्विन मेहता, वैद्यकीय सेवेसाठी त्यांना देण्यात आलेला आहे. राम नाईक, जे की सार्वजनिक व्यवहारामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. दत्तात्रय मायालू उर्फ राजदत्त, त्यानंतर आहेत प्यारेलाल शर्मा. हे दोन्ही व्यक्तिमत्व कला या क्षेत्राशी संबंधित आहेत. 6व्या क्रमांकाचे आहेत कुंदन व्यास, जे की साहित्य शिक्षण पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित आहेत. तर हे महाराष्ट्रातले 6 व्यक्ती आहेत ज्यांना पद्मभूषण देण्यात आलेला आहे. आणि हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आलेला आहे, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही इतर पद्म पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला थोडंसं माहिती असायला पाहिजे. यावर सुद्धा सर्व परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात येतो. जसं पद्म पुरस्कार 2024ची घोषणा झालेली आहे, ते देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पद्मविभूषण एकूण 5 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. पद्मभूषण एकूण 17 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. पद्मश्री एकूण 110 व्यक्तींना. असे एकूण पद्म पुरस्कार किती विचारलं, तर 132 पुरस्कार हे पद्म पुरस्कारांमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं. जसं पद्मविभूषण 5 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे, मग हे 5 नावं लक्षात ठेवायचं आहे. बिंदेश्वर पाठक असतील, व्यंकय्या नायडू, कोनाडेराज चिरंजीवी, वैजयंतीमाला बाली, पद्मा सुब्रमण्यम. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की भारतरत्न जे अवॉर्ड आहे हे सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर 4 व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेला आहे आणि एक आहेत लालकृष्ण अडवाणी, यांना जिवंतपणी भारतरत्न हा देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे नाव आहेत भारतरत्न. त्यासोबतच महाराष्ट्रातील 6 व्यक्ती आहेत ज्यांना की पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. मग हे 6 व्यक्ती कोण आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यावर हमखास प्रश्न हा विचारला जातो. पहिले आहेत उदय देशपांडे, दुसरे आहेत कल्पना मोरपारिया, तिसऱ्या क्रमांकावर आहेत जहीर काझी, जे की साहित्य व शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. शंकरबाबा पाफळकर, कार्याशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत. मनोहर डोले, वैद्यकीय सेवा
चंद्रशेखर मेश्राम वैद्यकीय सेवा. हे पद्मश्री महाराष्ट्रातली व्यक्ती आहेत, ते आपण नक्की लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, गुलजार आणि रामभद्राचार्य या 2 व्यक्तींना 58व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. म्हणून लक्षपूर्वक हे आपल्याला बघायचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघणार आहोत. याची स्थापना झालेली आहे 1961 या वर्षामध्ये. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जी. शंकर कुरूप यांना देण्यात आलेला होता आणि हा साहित्यामधील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. राज्यघटनेमधील अनुसूची 8 मध्ये ज्या काही एकूण 22 भाषा सांगण्यात आलेल्या आहेत, तसेच इंग्रजी 1 अशा एकूण 23 भाषांमधील जे काही साहित्य रचले गेलेले आहेत किंवा लिहिले गेले आहेत, त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो. हा सुद्धा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच हे जे गुलजार आहेत, त्यांना उर्दू साठी हा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि संस्कृत भाषेसाठी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना. आणि मागच्या वर्षीचा 2023चा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे ते कोणाला देण्यात आला होता, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दामोदर मौजो यांच्या कोकणी साहित्यासाठी ज्ञानपीठ देण्यात आलेला होता. तर हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे, ते आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कारनुसार सर्वात स्वच्छ राज्य कोणते ठरले आहे? आणि उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर आपलं महाराष्ट्र राज्य हे स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार भारतातलं सर्वात स्वच्छ राज्य ठरलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हे जे स्वच्छ सर्वेक्षण 2023चे पुरस्कारांची जे काही वितरण झालेलं आहे, त्यामध्ये सर्वात स्वच्छ शहर हे 2 ठरलेले आहेत, इंदोर आणि सुरत. इंदोर हे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे आणि सुरत हे गुजरात या राज्यामध्ये आहे. या दोन शहरांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, इंदोर या शहराला सलग 7व्यांदा हा स्वच्छ शहराचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर आहे नवी मुंबई महाराष्ट्रामधील, जे की 3रा क्रमांक या शहराचा लागलेला आहे. हा सुद्धा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. त्याच पुरस्कारांमध्ये 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या जे काही शहर आहेत, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 2 शहरांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. एक महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातला सासवड आणि लोणावळा हे 2 शहर आहेत, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर स्वच्छ गंगा शहराचा पुरस्कार मिळालेला आहे वाराणसी आणि प्रयागराज या 2 शहरांना. स्वच्छ राज्याचे जे काही क्रमवारी आहे ते लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य, दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे छत्तीसगड. आणि या 2024ची थीम काय होती स्वच्छ सर्वेक्षणाची, तर वेस्ट टू वेल्थ ही थीम सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हायाओ मियाझाकी यांना 2024चा रॅमन मॅग्सेसे देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे हायाओ मियाझाकी आहेत ते जपानचे चित्रपट दिग्दर्शक आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे? कारण पर्यावरण संरक्षण आणि शांतता प्रोत्साहन यासाठी त्यांनी कठीण मुद्द्यांना कलेच्या माध्यमातून सोप्या भाषेमध्ये मुलांपर्यंत माहिती पोहोचवल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आणि हे जे काही रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे त्यालाच आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, हा जो काही 2024 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे, एकूण ते 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण त्यांचे छायाचित्र दिलेले आहेत. हे 5 व्यक्ती आहेत, त्यामध्ये 4 व्यक्ती आहेत आणि 1 संस्था आहे. ते नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा या व्हिडिओचा त्यांच्या परीक्षेसाठी फायदा होणार आहे. म्हणून आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या 2 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे 2 बॅडमिंटनपटू आहेत, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी, या दोघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, जे इतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यातील महाराष्ट्रातील विजेते कोण आहेत? तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर अर्जुन पुरस्कार विजेते कोण आहेत?
ओजस देवतळे जो तिरंदाज आहे नागपूरचा, त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि दुसरा आहे तिरंदाजच आहे तो सुद्धा, आदिती गोपीचंद स्वामी साताऱ्याची, हिला सुद्धा अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आलेला आहे गणेश देवरुखकर यांना, जे की मल्लखांब प्रशिक्षक आहेत. हे पॉईंट्स आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, अमिताभ बच्चन यांना नुकतंच 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मागच्या वर्षीचा अर्थात 2023चा आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. आणि पहिला 2022 साली हा पुरस्कार देण्याला सुरुवात झालेली आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तो मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येतो. आणि हा पहिला पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. आणि त्यावेळेस ते पुण्यामध्ये येऊन त्यांनी हा पुरस्कार स्वीकार केला होता. तर हे काही पॉईंट्स असतात एक्स्ट्राचे, ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, म्हणून आपण वारंवार त्या गोष्टी तुमच्यासाठी समोर घेऊन येत असतो. तर त्यासुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. अतिशय महत्त्वाचे हे पॉईंट्स असतात, आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, देवीदास सौदागर यांना नुकतंच साहित्य अकादमीचा मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. साहित्य अकादमीचा जो काही मराठी युवा साहित्याचा पुरस्कार आहे, तो पुरस्कार देण्यात आलेला आहे देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला. तसेच बाल साहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असं जर विचारलं तर भारत सासने यांच्या शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. एवढेच दोन नावं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांच्या कादंबऱ्या, यावर हमखास परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. आणि पुढच्या सुद्धा येणाऱ्या आगामी परीक्षांमध्ये यावर प्रश्न हा विचारला जाणार आहे, म्हणून आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की 2023चा 33वा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, प्रभा वर्मा यांना नुकतंच 33वा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हा जो काही 33वा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे ते कोणाला देण्यात आला तर प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम हे जे काही मल्याळी कादंबरी आहे त्यासाठी देण्यात आलेला आहे. एवढा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, प्रदीप महाजन यांना 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे की मागच्या वर्षीचा अर्थात 2023चा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर अशोक सराफ यांना देण्यात आला होता. 2022चा अण्णासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला होता. आणि या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 1996 या वर्षी. आणि हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो महाराष्ट्र भूषण, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, बी.आर. कंबोज यांना 2024चा एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे मिस इंडिया 2024ची विजेता कोण बनली आहे? आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, निकिता पोरवाल ही मिस इंडिया 2024ची विजेता बनलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. ही जी मिस वर्ल्ड कोण आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. 2024ची विजेता ठरलेली आहे क्रिस्टिना पिचकोवा, जे की चेक रिपब्लिक या देशाची आहे. त्यानंतर मिस युनिव्हर्स 2024ची विजेता विक्टोरिया टेल्विग ही बनलेली आहे, जे की डेन्मार्क या देशाची आहे. त्यानंतर मिस इंडिया युनिव्हर्स 2024चा खिताब जिंकलेला आहे रिया सिंगाने. आणि मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा खिताब ध्रुवी पटेल हिने जिंकलेला आहे. हे सुद्धा इतर जे काही सौंदर्य स्पर्धा आहेत त्यांचे विजेता कोण आहेत यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नॅशनल फिल्म अवॉर्ड 2024 नुसार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रिषभ शेट्टी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे जे काही नॅशनल फिल्म अवॉर्ड आहे 2024 साली पार पडलेले, त्यामध्ये
आपल्याला फक्त एवढेच लक्षात ठेवायचं आहे की सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण बनलेला आहे, तर ऋषभ शेट्टी कांतारा आहे. कांतारा या मूव्हीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनलेली आहे नित्या मेनन आणि मानसी पारेख या दोघींना देण्यात आलेला आहे हा पुरस्कार. त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे अट्टम. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजात्या, जे की त्यांचा उंचाई या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे वाळवी. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मराठी चित्रपटावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या चित्रपटाचं नाव लक्षात ठेवायचं आहे वाळवी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या भारतीयाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, अनुसया सेनगुप्ता हिला या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा जो काही 77वा कान्स फिल्म फेस्टिवल झालेला आहे त्यामध्ये भारतीय अभिनेत्री आहे अनासुया सेनगुप्ता, जिला की सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे आणि असा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरलेली आहे. म्हणून हा पॉईंट महत्त्वाचा आहे, ते स्टार करून ठेवायचा आहे. आणि तिचा चित्रपट कोणता आहे, तर द शेमलेस या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच याच पुरस्कारामध्ये अजून एक भारतीय आहे पायल कपाडिया, तिला त्याच्या ऑल वी इमॅजिन ॲज नाईट या चित्रपटासाठी ग्रँड पिक्स अवॉर्ड देण्यात आलेला आहे. हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यावर प्रश्नही विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 66वा ग्रॅमी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, शंकर महाधवन आणि जाकीर हुसेन या दोघांना हा 66व्या क्रमांकाचा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हा जो ग्रॅमी पुरस्कार आहे या पुरस्काराला संगीत क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते आणि रेकॉर्डिंग अकॅडमी जो आहे मित्रांनो त्याच्याकडून हा पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात झाली होती 1959 या वर्षी आणि भारताची पहिली महिला विजेती कोण आहे ग्रॅमी पुरस्कार, तर तन्वी शाह, जी की एक गायक होती, तिला पहिला पुरस्कार देण्यात आलेला होता हा ग्रॅमी पुरस्कार, जो की एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पहिले विजेते कोण, तर पंडित रविशंकर, जे की 4 वेळा त्यांनी जिंकलेला आहे हा ग्रॅमी पुरस्कार. संगीत क्षेत्रातला हा पुरस्कार आहे जागतिक लेवलचा, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, 96व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणता ठरला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ओपनहायमर या चित्रपटाला या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हा जो चित्रपट आहे ओपेनहायमर, तो चित्रपट कशावर आहे हे विचारलं जाऊ शकतं. अणुबॉम्बचे जे जनक होते त्यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे आणि याचे निर्माते कोण आहेत, तर क्रिस्टोफर नोलन यांचा हा चित्रपट आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अतिशय गाजलेला चित्रपट आहे मित्रांनो या 2024 या वर्षामध्ये आणि त्यालाच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याच सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे याच ओपनहायमर या चित्रपटामधील विलियम मर्फी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे इमा स्टोन. या ठिकाणी आपण त्यांचे छायाचित्र देण्यात दिलेले आहेत, ते आपण पाहू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे, IAF वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा स्टार करून ठेवायचा आहे, कारण मित्रांनो आपले जे इस्रोचे प्रमुख आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, एस सोमनाथ, जे आपल्या इस्रोचे प्रमुख आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे जे काही पुरस्कार आहे वर्ल्ड स्पेस अवॉर्ड ते नुकतंच कोणाला दिले आहे, तर इस्रोचे जे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ यांना हा देण्यात आलेला आहे. आणि त्यांना का देण्यात आले आहे, कारण चंद्रयान-3 जी मोहीम आहे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करून दाखवल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जी चंद्रयान-3 मोहीम होती त्याविषयी सुद्धा काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. याचं जे काही लॉन्चिंग आहे ते ऑगस्ट 2023 या वर्षामध्ये झालेलं होतं आणि जे चंद्रयान-3 आहे त्याचं विक्रम लँडर जे यशस्वीपणे चंद्रावर उतरलं होतं ऑगस्ट 2023
या दिवशी. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. भारत जे काही आहे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश बनला होता या चंद्रयान मोहिमेअंतर्गत. त्यासोबतच आपले 3 चंद्रयान मोहिमा झालेल्या आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, त्याच्या तारखा. जसं चंद्रयान 1 मोहीम झालेली आहे 2008 या वर्षी. चंद्रयान 2 मोहीम झाली होती 2019. त्यावेळेस अध्यक्ष होते इस्रोचे के. सिवन आणि चंद्रयान 3 मोहीम झाली होती 2023 या वर्षी आणि ही सर्वात यशस्वी मोहीम ठरलेली आहे आपली चंद्रयान 3. ज्यावेळेस आपले अध्यक्ष होते इस्रोचे सोमनाथ. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आला आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, डॉक्टर जी पद्मनाभन यांना पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि पहिल्यांदाच हा पुरस्कार देण्यात येत आहे, म्हणून यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. म्हणून लक्षपूर्वक हा प्रश्न आपण बघायचा आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो पुरस्कार आहे तो विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि हा 2024 या वर्षीमध्ये पहिल्यांदाच हा पुरस्कार देण्यात येत आहे. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो 23 ऑगस्ट 2023 रोजी आपलं जे चंद्रयान 3 मोहीम आहे याच दिवशी यशस्वी ठरली होती, म्हणून हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि त्याच दिवशी या राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कारांना देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे चंद्रयान 3 या मोहिमेची जी टीम होती ज्यांनी यामध्ये काम केलेलं आहे त्या टीमला सुद्धा विज्ञान टीम अवॉर्ड पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण डेली करंटचे व्हिडिओ हे आपल्या या चॅनलवर टाकत असतो. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये नक्कीच होणार आहे, म्हणून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 कोणत्या राज्याला देण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ओडिशा या राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यानुसार टॉपचे 3 राज्य कोणते आहेत तर पहिल्या क्रमांकावर आहे ओडिशा, दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात राज्य. तर एवढे आपल्याला रँकिंग फक्त लक्षात ठेवायचे आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, सिंगापूर साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, प्रशांती राम यांना नुकताच हा सिंगापूर साहित्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा पुरस्कार, कारण आंतरराष्ट्रीय लेवलचा हा जो काही पुरस्कार आहे साहित्य संदर्भामधला आणि एका भारतीय वंशाच्या महिलेला हा पुरस्कार दिल्यामुळे या व्यक्तीवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे आपल्या परीक्षेमध्ये जास्तीचे आहेत. म्हणून लक्षपूर्वक आपल्याला हा प्रश्न बघायचा आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हे जे प्रशांती राम आहेत ते भारतीय वंशाच्या महिला साहित्यिक आहेत आणि त्यांच्या 9 यार्ड सारीज या साहित्यासाठी त्यांना हा सिंगापूर साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 2024चा शास्त्रा रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अलेक्झांडर डून यांना शास्त्रा रामानुजन पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. हा जो पुरस्कार आहे तो गणितामध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तीला देण्यात येतो आणि हे जे अलेक्झांडर डून आहेत त्यांना हा यावर्षीचा शास्त्रा रामानुजन पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे कोण आहेत तर जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे अमेरिकेमध्ये आहे त्या ठिकाणी ते प्रोफेसर आहेत आणि त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या भारतीयाला देण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, आपले भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या पुरस्काराचं नाव लक्षात ठेवायचं आहे, चॅम्पियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी. हा या फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि ते आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच दुसरा सुद्धा एक तिमोर लिस्ते नावाचा देश आहे, त्याचा सुद्धा सर्वोच्च सन्मान आपल्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लिस्ते.
त्यानंतर आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांना सुद्धा नुकताच रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. त्या सन्मानाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू एपोस्टल असं त्याचं नाव आहे. हा IMP पॉईंट आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना भूतानचा सुद्धा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. ऑर्डर ऑफ द द्रुक ग्याल्पो असं त्याचं नाव आहे. आणि या पुरस्काराविषयी महत्त्वाचा पॉईंट हे आहे की हा जो काही भूतानचा पुरस्कार आहे तो पहिल्यांदाच एखाद्या विदेशी व्यक्तीला देण्यात आलेला आहे. म्हणजे हा भूतानच्या बाहेरच्या नागरिकाला पहिल्यांदाच देण्यात आलेला आहे, जे की आपले नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून ऑलिम्पिक ऑर्डर देऊन कोणत्या भारतीयाचा सन्मान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अभिनव बिंद्रा यांना नुकताच हा ऑलिम्पिक ऑर्डर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. ऑलिम्पिकमध्ये जे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना हा ऑलिम्पिक समितीकडून ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात येत असतो. आणि हा आपल्या भारतीय जे नेमबाज आहेत अभिनव बिंद्रा यांना देण्यात आलेला आहे. आणि हे अभिनव बिंद्रा कोण आहेत? तर भारतीय नेमबाज आहेत आणि यांनी बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये भारताला सुवर्ण पदक नेमबाजीमध्ये जिंकून दिलेलं आहे. असे हे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याविषयी थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, ICC T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2023 कोण ठरला? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, सूर्यकुमार यादव हा ICC T20 क्रिकेट ऑफ द इयर 2023 सालचा खेळाडू ठरलेला आहे. तर हे माहिती असायला पाहिजे आपल्याला. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, पुरुष एकदिवसीय जे काही खेळ आहे त्यामध्ये विराट कोहलीची निवड करण्यात आलेली आहे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून. आणि पुरुष कसोटीमध्ये उस्मान ख्वाजा याची निवड करण्यात आलेली आहे. हे सुद्धा पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून नेल्सन मंडेला पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, निमहंस ही जी काही संस्था आहे तिला नुकताच हा WHO कडून नेल्सन मंडेला पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. ही जी निमहंस संस्था आहे ती कशाशी संबंधित आहे? तर मानसिक आरोग्य संबंधित कार्य करणारी संस्था आहे आणि त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच याच पुरस्कार समारंभामध्ये जे विनोद गणत्र आहेत यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कशा संदर्भात? तर हे बाल चित्रपट निर्माते आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, शेवटी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या लेक्चरच्या आजच्या नोट्स ह्या PDF स्वरूपात आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. त्या ठिकाणाहून जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून तुमच्याजवळ रिव्हिजनसाठी ठेवू शकता. अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे मित्रांनो. एकदा लेक्चर बघायचं आहे, त्यानंतर तुम्ही जे काही आपल्या नोट्स आपण टेलिग्रामवर देणार आहोत त्या ठिकाणी जाऊन ते डाउनलोड करून घ्या आणि परत परत त्याचं रिव्हिजन करा. याच्या एकही बाहेर प्रश्न हा तुमच्या परीक्षांमध्ये येणार नाही. पुरस्कारांवर येणारे जे काही प्रश्न आहेत यामधून हमखास तुमचे कव्हर होतील याची मी तुम्हाला खात्री देतो. म्हणून अवश्य सर्व विद्यार्थ्यांनी त्या टेलिग्रामवर जाऊन आपले जे काही नोट्स आहेत ते डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. थांबूया, मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.